नमस्कार. JBP न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेली किमान 10-15 दिवसापासून हिंदी भाषा सक्तीकरण आणि महाराष्ट्रातलं राजकारण हे सगळे आपण पाहतोय. याच्यामध्ये मुद्दा असा आहे की नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्यांनी त्रिभाषीय धोरण आणलं आहे. त्रिभाषीय धोरण म्हणजे त्याच्यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्लिश. ते असं सांगतायत की हिंदी ही कंपल्सरी केली नाही, परंतु धोरणानुसार त्यांनी हिंदी त्याच्यामध्ये कंपल्सरी केली आहे. लोकांना अक्षरशः एकदम भ्रमित करायचं, गैरसमज त्यांच्यात निर्माण करायचा आणि अशा पद्धतीने ते काम करायचं की लोकांना असंही नाही वाटलं पाहिजे की खरंच सरकारने निर्णय सक्तीकरणाचा घेतला आहे का, पण घेतलेला सक्तीकरणाचाच असतो. तर हे दोन मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत आपण की सक्तीकरण हिंदीचं का होतं आहे. दुसरी गोष्ट, 1ली ते 5वीपर्यंत 4थीपर्यंत हिंदी विद्यार्थ्यांना असावी का नसावी, ह्या दोन गोष्टी अशा येतात की ज्यावेळेस विद्यार्थी 1लीपासून 4थीपर्यंत शिकतो तो बाल संगोपन, बाल संस्कार, त्याच्या मनावरती आपण जे बिंबू, जे पेरू, त्या गोष्टी उगत असतात. हिंदी ही त्याच वेळेसपासून आणली आणि मराठी भाषा जर हिंदी भाषेमुळे जर बायकॉट झाली किंवा तिला दुय्यमत्व आलं किंवा जी मातृभाषा आहे त्याच्यापेक्षा एखादी दुसरी भाषा आत्मसात करत असताना मोठी संख्येने ते जर विद्यार्थी असतील तर येणाऱ्या काळामध्ये बोलीभाषा, मातृभाषा जी आपल्या राज्याची भाषा आहे, ज्याला आपण आपली अस्मिता म्हणतो, मायबोली, माय मराठी, ज्याला आपण आईचे समान दर्जे देतो, ती भाषा अशी संपून जाऊ शकते. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. 1947 रोजी आपण स्वातंत्र्य झालो. त्याच्यानंतर महाराष्ट्र हा 1 ऑगस्ट 1960ला स्वतंत्र झाला. परंतु गोष्ट अशी आहे की त्याच्यानंतर एक ते 6 वर्षांनी मराठवाडा म्हणजे आम्ही ज्या भागात राहतो तो भाग स्वतंत्र झाला आहे महाराष्ट्रापेक्षा नंतर, कारण आम्ही निजामी काळात होतो जो हैदराबादमध्ये आत्ता आहे. तर निजामी काळात असताना आम्ही मराठवाडा तिकडं होता, तर विनाट आम्ही महाराष्ट्रामध्ये सामील झालो 17 सप्टेंबर 1948 म्हणजे 1 वर्षांनी. तर त्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये संस्कृत ही भाषा कंपल्सरी होती. तुम्हाला ते बोलावंच लागायची व्यवहारात, घरात, बाहेर, लिहायला, वाचायला संस्कृत ही कंपल्सरी होती. पण ज्यावेळेस आम्ही विनाट महाराष्ट्रामध्ये सामील झालो त्याच्यानंतर संस्कृत ही भाषा व्यवहारातून गायब झाली, बोलीभाषेतून गायब झाली. आज कुणीही संस्कृत बोलत नाही, कुणीही संस्कृत भाषेत व्यवहार करत नाही, कुणीही संस्कृत लिहित वाचत नाही. लिहिणं वाचणं ह्या गोष्टी छंदाच्या झाल्या, त्या गोष्टी करायला पाहिजे. त्याचं स्वातंत्र्य, मुक्त स्वातंत्र्य आहे, कुणीही भाषा शिकू शकतो. पण जे काही सक्तीकरण होतं आमच्यावरती, जे काही आमच्यावरती लादली गेली होती, जे आमच्यासाठी कंपल्सरी होतं, ते कंपल्सरी नाही राहिलं. आणि ते न राहिल्यामुळं, कुणीही व्यवहारात न घेतल्यामुळं संस्कृत भाषा गायब झाली. आज कुठंच मराठवाड्यात तुम्हाला दिसणार नाही की ती मुख्य प्रवाहात आहे म्हणून. येणाऱ्या काळामध्ये जर मराठीवरती असे दुसऱ्या भाषांचं आक्रमण होत असेल, दुसरी भाषा नाही, भाषा ही आपलीच असते कुठलीही, परंतु हिंदीचं जर असं सक्तीकरण झालं तर येणाऱ्या काळामध्ये बोलीभाषा जी आहे, ज्याला माय मराठी म्हणतो, ते आपल्यातनं बाजूला होऊ शकते आणि मुख्य प्रवाहात हिंदी येऊ शकते. येणाऱ्या काळामध्ये एखादी गोष्ट जर रुजवायची असेल, मुख्य होल्ड म्हणजे गोष्ट असेल ती देशाच्या लेवलला, तर ती गोष्ट अनेक काळ लागतो. परंतु अनेक काळ जाता जाता जर तशा पद्धतीने रुजली गेली तर येणाऱ्या काळात तुमची माय मराठी तिथून बाजूला होईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा बोलली जाऊ शकते. त्यामुळं ह्या गोष्टींना येणाऱ्या काळामध्ये मराठी टिकवली पाहिजे. मराठीचं महत्त्व काय आहे, मराठी का टिकवली पाहिजे, मराठी माणूसाची अस्मिता ही मराठी आहे आणि त्याच्यामुळे ती राहावी म्हणून मराठी आपली गरजेची. म्हणून कुठलीही भाषा जर लादली गेली आणि ती जर कंपल्सरी झाली, आज आपल्याला इंग्लिशपासून सुद्धा मोठा धोका आहे. कारण आज इंग्लिश स्कूलचं जे काही आज वारोळातनं मुंग्या निघतात तितक्या पद्धतीचे जे काय इंग्लिश स्कूल आहेत, आज सगळा ग्रामीण भागातला वर्ग जो आहे, शहरी भागात तर त्याचं मोठ्या प्रमाणात पीक आलं आहे, पण ग्रामीण भागातसुद्धा इतकं पीक आलं आहे की आज लोक तुच्छ समजतात जिल्हा परिषदेत जाणं. म्हणजे ग्रामीण भागातसुद्धा, ज्या भागात सुंदर जिल्हा परिषद शाळा होती, कधी सुंदर अंगण होतं, खेळायला एक बागडायला मुलांना अंगण होतं, हे सगळ्या गोष्टी नामशेष होऊन इंग्लिश स्कूलसारखी एखादं म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की बाबा नैसर्गिक नाही आहे, अनैसर्गिकरित्या एखादं काहीतरी उभं करतो आपण त्याला, तर तशा पद्धतीचं इंग्लिश स्कूल आता ग्रामीण भागात पसरायला लागलं आणि सगळ्याला त्याचं अट्रॅक्शन आहे. त्या अट्रॅक्शनच्या नावाखाली आपण आपल्या माय मराठीवरती रोज घाव घालतो आहे. ती टिकण्यासाठी तर प्रयत्न शून्य आहेत, परंतु त्याला वाचवण्यासाठी सुद्धा प्रयत्न शून्य आहेत. म्हणून ज्याला कोणाला प्रयत्न करता येतील त्यांनी मराठी वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, जिल्हा परिषद शाळा सुधारावी यासाठी प्रयत्न करावेत. कारण जिल्हा परिषद शाळा जर सुधारली तर मराठी वाढणार आहे आणि मराठी वाढवण्यासाठी जिल्हा परिषद शाळा सुधारावी लागणार. दोनच गोष्टी आहेत अल्टिमेट. ह्या गोष्टी करणं फार महत्त्वाचं आहे. गाव लेवलला फक्त राजकारण करणं, गावातल्या शाळा शिक्षण समितीवरती कोणतरी अध्यक्ष जाणं, अशा गोष्टी
फार वाह्यात आहेत. त्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन एक उच्च शिक्षित माणूस तिथं कसा असेल, तो मराठी कशी वाढेल, जिल्हा परिषद शाळेतली पटसंख्या कशी वाढेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यातून ही महाराष्ट्राची मराठी वाढेल, समृद्ध होईल. आणि अनेक दिवसांपासून आपण जो काही मराठीचा अस्मितेचा एक अजेंडा घेऊन मराठी अस्मिता म्हणून जगतोय, ते आपलं अस्मितं, ते आपलं अस्तित्व ह्या राज्यात राहील. अन्यथा जर आपण इंग्लिश स्कूलच्या ह्या सगळ्या दबडग्यात पडलो, इंग्लिश जागतिक भाषा आहे, ज्ञान भाषा आहे, शिकली पाहिजे, परंतु तुम्ही तिला त्याचं स्थान कितपत द्यायला पाहिजे की ज्ञान भाषा आहे आणि ते आम्हाला शिकायची. पण ती बोली भाषेत येऊन, व्यवहारात येऊन, जर तुमची जी मुख्य प्रवाहातली भाषा आहे, मायभूमी ज्याला आपण म्हणतो, मातृभाषा म्हणतो, तिच्यावर जर अस्तित्व संपण्याची वेळ येत असेल, तुम्ही सावध झालं पाहिजे. तर तसं आपण थांबलो.